निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे। काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। काही आपला संबंध नाही। काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं। इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा। माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या, बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे, बाबांनो, यंदाचा 7,20,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिलं। नरहरी दिले की नाही? 41%, सॉरी मी 40% म्हटलं, 41%। हे पुढे येतच नाही। कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला, मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो, थोडासा खचतो, त्याला माहित नसतं की नक्की काय। आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण 41% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले। सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे, त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा 38% तिथं जास्त दिलेले। मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल, पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही। आणि मग आपल्याबरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का? अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चला एवढं भाषणापुरतं सांगतात का? नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय। आता इथं आदिती तटकरे बसली आहे, त्याच्यामध्ये तिला विचारा